नमस्कार मुलांनो, तर दोन चलांतील रेषीय समीकरणे यातील सराव संच 1.5 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.4 चे आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत। त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच या सराव संचाला सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांमधील फरक हा 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। आता या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते खरं तर सोपे असतात, फक्त की शाब्दिक उदाहरणं असल्यामुळे आपल्याला ते थोडंसं व्यवस्थित जर वाचलं आणि समीकरणे तयार करता आली तर हे जे उदाहरण आहे ते आपल्याला सोडवता येतात। ओके, आता या ठिकाणी बघा, दोन संख्या दिलेल्या आहेत ना, दोन संख्यांमधील फरक। आता त्या दोन संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे पहिल्या संख्येला म्हणजेच मोठी संख्या जी आहे तर या ठिकाणी दिसते बघा, मोठी संख्या आणि लहान संख्या, म्हणजेच मोठ्या संख्येला आपण x चल मानायचं आणि लहान संख्येला आपण y चल मानायचं। एकदा चल मानलं तर आपल्याला समीकरण तयार करणं सोपं होतं। ओके, तर या दोन्ही संख्यांना अगोदर आपण चल मानूया आणि मग पुढचं जे उदाहरण आहे ते आपण सोडवायला सुरुवात करूया। मग आपण सुरुवातीला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, समजा मोठी संख्या ही x आहे आणि लहान संख्या ही y आहे असे आपण मानूया। आता त्यानुसार पहिली जी अट आहे त्या पहिली अट काय आहे ते अगोदर आपण बघूया। आता या ठिकाणी तुम्ही बघा, दोन संख्यांमधील फरक हा 3 आहे। ठीक आहे, दोन संख्यांमधील फरक म्हणजे आता या ठिकाणी लिहूया पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार। आता पहिली काय अट आहे ती आपण आता बघूया, दोन संख्यांमधील फरक, दोन संख्या कोणत्या आहेत x आणि y। ओके, म्हणजेच x आणि y दोन संख्यांमधील फरक म्हणजे काय असतो, तर ती दोन संख्यांमधील वजाबाकी असते। ठीक आहे, तर या दोन संख्यांमधील फरक हा किती आहे बघा, तर तो 3 आहे। ठीक आहे, म्हणजे ही झाली आपली कंडिशन पहिली। ओके, ही आपली पहिली अट झाली। पहिली अट कशी करायची तुम्हाला समजलं का, दोन संख्यांमधील फरक म्हणजेच दोन संख्यांमधली वजाबाकी आहे, फरक म्हणजेच वजाबाकी, ती किती आहे तर ती 3 आहे, ही आपली पहिली अट झाली। ओके, आता दुसरी अट काय दिली आहे बघा त्यांनी, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज ही 19 आहे। ओके, म्हणजेच आता बघा, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजेच मोठी संख्या आहे x, त्याची तिप्पट म्हणजेच x ला आपण 3 ने गुणायचं आहे, आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या आहे y म्हणजेच दुप्पट म्हणजेच y ला आपण 2 ने गुणणार आहोत। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल बघा, मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट ती आपण काय लिहिणार आहोत तर 3x बरोबर। तिप्पट म्हणजेच मोठी संख्या x आहे त्याला 3 ने गुणलं म्हणजे ती तिप्पट होते, तर मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजेच 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या आहे y त्याची दुप्पट म्हणजेच ती असणार आहे 2y बरोबर, 2y म्हणजेच 2y आहे। ओके, आता दुसऱ्या अटीनुसार म्हणजेच आता बघा, आता ती अट काय आहे हे आपण आता प्रश्नामध्ये बघूया। तर दुसऱ्या अटीनुसार बघा, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज ही 19 आहे। म्हणजेच ते आपल्याला दुसरं समीकरण कसं मिळेल बघा, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट आपल्याला म्हणजे यांची जी बेरीज आहे, त्यांनी बेरीज हा शब्द तिथं वापरलेला आहे, यांची बेरीज ही किती असणार आहे तर ती 19 असणार आहे, आणि हे आपलं समीकरण दुसरं असणार आहे। ओके, समीकरण दुसरं कसं आलं तुम्हाला समजलं ना। या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगते, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज हे दिले बघा, यांची बेरीज किती आहे तर ते 19 आहे, हे आपलं समीकरण दुसरं असणार आहे। राईट, ठीक आहे। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर या ठिकाणी y चा सहगुणक 1 आहे आणि या ठिकाणी y चा सहगुणक 2 आहे बरोबर। मग y चे सहगुणक सारखे येण्यासाठी आपण काय करूया, समीकरण 1 ला 2 ने गुणूया, म्हणजेच y चे जे सहगुणक आहे ते सारखे होतील। तुम्ही y चे सहगुणक सारखे करू शकतो किंवा x चे सहगुणक सुद्धा सारखे केले तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण या ठिकाणी y चे सहगुणक सारखे करायला आपल्याला थोडंसं इझी पडते। सो या ठिकाणी आपण समीकरण 1 ला काय करूया, 2 ने गुणणार आहोत। तर बघा, y चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला 2 ने गुणू बरोबर, म्हणजेच y चं जर आपण निरसन केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, y कॅन्सल होऊन आपल्याला x ची किंमत मिळेल। ओके, सो अशा पद्धतीने आपण इथं लिहायचं आहे, y चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूया। म्हणजेच आपल्याला नवीन समीकरण काय मिळेल बघा, समीकरण 1 हे या ठिकाणी आहे, याला 2 ने गुणायचं, म्हणजे इथं काय होईल 2x - 2y बरोबर 3 × 6 आहे ना। सो आपल्याला तिसरं समीकरण काय मिळालं बघा, 2x -
2y बरोबर 6 हे आपलं समीकरण तिसरं असणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, आता समीकरण हे 3 दिसते. ठीक आहे. समीकरण 3 आणि समीकरण 2 यांची आपल्याला काय करायचे आहे, आता बेरीज करायची आहे. ओके. आता वायचे सहगुणक सारखे आलेले आहेत, म्हणजेच आता बघा इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे, म्हणजेच आता आपण या दोन्ही समीकरणांची काय करू शकतो, तर बेरीज करू शकतो, जेणेकरून आपल्याला x ची किंमत मिळेल. सो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू. आता समीकरण 2 जे आहे ते अगोदर आपण इथे लिहूया. 3x अधिक 2y बरोबर 19 आणि तिसरं समीकरण आहे 2x वजा 2y बरोबर 6. आता यांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. ठीक आहे. बेरीज असल्यामुळे आता पुढचे काही चिन्ह आपले बदलणार नाहीत. आता यांची बेरीज काय येईल, 3x अधिक 2x किती झाले, तर ते 5x झाले. वजा 2y अधिक 2y वजा 2y कॅन्सल आणि या ठिकाणी 19 आणि 6 किती होतात बघा, तर ते 25 होतात. म्हणजेच आपल्याला यावरून x ची किंमत मिळेल 25/5. ओके. म्हणजेच x ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, 5 5 25, म्हणजेच इथं 5 आपल्याला मिळालेले आहे. ओके. x ची किंमत आपल्याला ही 5 मिळालेली आहे. आता ही जी x ची किंमत आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 जे आहे ते अगोदर आपण लिहूया. x वजा y बरोबर 3 हे आपलं समीकरण 1 आहे. ठीक आहे. x ची किंमत आपल्याला 5 ठेवायची आहे, म्हणजेच इथं काय होईल बघा, 5 वजा y बरोबर 3. म्हणजेच आता मला y ची किंमत या ठिकाणी मिळेल. आता हे कशी सोडूया आपण बघा. आता वजा y बरोबर 3 अधिक 5 आहेत, पलीकडे गेले की ते काय होतील, वजा 5 होतील. म्हणजेच बघा, तर वजा y बरोबर 3 वजा 5 म्हणजेच वजा 2. आता दोन्ही बाजूंचे वजा चिन्ह निघून जातील, कॅन्सल होतील. बरोबर. दोन्ही साडल्या तर आपण वजाने जर गुणलं तरी काय होईल, वजा वजा अधिक होतील. ठीक आहे. दोन्हींची वजा चिन्ह निघून जातील, म्हणजेच y बरोबर 2 राहतील. म्हणजेच y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर ती 2 मिळालेली आहे. x ची किंमत 5 आणि y ची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे. म्हणजेच मोठी संख्या ही 5 आहे आणि लहान संख्या ही किती आहे बघा, तर ती 2 आहे. तर बघा शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे, त्या संख्या 5 आणि 2 आहेत. ओके. म्हणजेच मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2 आहे. ओके. अशा पद्धतीने बघा हा जो आपला पहिला प्रश्न आहे तो व्यवस्थितपणे मी डिटेल एकदम तुम्हाला सांगितला आहे. दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. दुसरं उदाहरण बघा, कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा आपल्याला एक आयत दिसतोय. बरोबर. त्याच्या आयताच्या लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेल्या आहेत. तर पुढे काय लिहिले बघा त्यांनी, x आणि y च्या किमती काढा. ओके. आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. आता या ठिकाणी इथे लिहायचं आहे मी आयत आहे. बरोबर. तर मी आयत आहे, त्यांची लांबी रुंदी आणि दिलेली आहे. त्याच्यातल्या आपल्याला x y ची किमती काढायच्या आहेत आणि मग ते आयताचे क्षेत्रफळ आणि आयताचीच परिमिती आपल्याला काढायची आहे. बरोबर. तर बघा आपल्याला आयताचा एक गुणधर्म माहीत आहे. कोणता गुणधर्म बघा, तर आयताच्या समूह बाजू या समान लांबीच्या असतात. बरोबर. तर या गुणधर्मावरून 2 एक सामायिक समीकरणे पुढीलप्रमाणे मिळतील. म्हणजेच आता या ठिकाणी बघा, या ज्या 2 बाजू आहेत त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता या आयतमध्ये या 2 बाजू कशा आहेत, समूह आहेत, म्हणजेच त्या समान लांबीच्या आहेत. तसेच या 2 बाजूसुद्धा कशा आहेत, समूह आणि समान लांबीच्या आहेत. हे आपल्याला कोण सांगते, तर आयताचे गुणधर्म आपल्याला तसं सांगतात. त्या म्हणजेच आता आपण आयताच्या ज्या समोरासमोरील बाजू आहेत ते आता आपण लिहूयात. म्हणजेच 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. ह्या ज्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहेत त्या आपण काय लिहिणार आहोत, तर त्या समूह असल्यामुळे त्या समान लांबीच्या असतात, म्हणून त्या दोन्ही बाजू आपण लिहिलेल्या आहेत, कारण का त्या इक्वल आहेत, बरोबर आहेत, म्हणून आपण ते लिहिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, 4x वजा y जे आहे ते आपण डाव्या बाजूला आणूया आणि 8 जे आहे ते आपण उजव्या साईडला नेऊया. ठीक आहे. म्हणजेच पण यांची चिन्हाची अदलाबदल होईल. म्हणजे चिन्ह बदलणार आहेत बघा. अधिक 4x वजा 4x होतील, वजा y अधिक y होतील आणि अधिक 8 जो आहे तो वजा 8 होईल. म्हणजेच बघा आपल्याला पुढचे समीकरण मिळालं. आता 2x अधिक y आहे तसेच मिळतील आपल्याला. 4x आहे तर इथं वजा 4x होतील, वजा y अधिक y होईल, बरोबर अधिक 8 ते वजा 8 होतील. ओके. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला काय मिळेल बघा. आता x आणि y आपण एकत्र लिहूया. म्हणजेच बघा 2x वजा 4x अधिक y बरोबर वजा 8. आता या ठिकाणी बघा 2x वजा 4x म्हणजेच किती राहिले, या ठिकाणी वजा 2x राहिले, अधिक y आणि y किती झाले बघा, 2y झाले, बरोबर वजा 8. ओके. सो या ठिकाणी आपण ह्याला काय करूया, दोन्ही बाजून आपण दोन्ही जर भागल्या तर आपल्याला इथे काय मिळेल बघा, वजा x
अधिक y बरोबर 42 म्हणजेच इथं आपल्याला -4 मिळतील. ठीक आहे, दोन्ही बाजूला आपण 2 ने भागलेला आहे. ठीक आहे, सो -x अधिक y बरोबर -4 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालेलं आहे. ठीक आहे, आता हे झालं पहिलं समीकरण. आता आपण दुसरी बाजूसुद्धा घेऊया. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या बाजूसुद्धा समोरासमोरील असतात म्हणजेच ते बरोबर आहेत. म्हणजेच बघा 2y बरोबर x अधिक 4 आहे. ठीक आहे, ह्या सुद्धा आयताच्या समूह बाजू आहेत आणि त्यासुद्धा कशा असतात तर बरोबर असतात, म्हणजेच ते एकरूप असतात. आता हे सुद्धा आपण असंच करणार आहोत. x जे आहे ते आपण डाव्या बाजूला आणूया आणि 4 जे आहे उजव्या बाजूला आहे तसेच ठेवूया. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा. नेक्स्ट स्टेप 2y अधिक x आहेत, या साईडला आले किती काय होईल -x होतील. -x बरोबर 4 आपण आहे तसेच ठेवूया. ओके, सो म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा. आता हे x आणि y च्या स्वरूपात लिहूया. म्हणजेच पहिल्यांदा -x लिहूया आणि अधिक 2y नंतर, कारण का x आणि y च्या स्वरूपात आपल्याला लिहायचे आहे म्हणून. आणि बरोबर 4 आहे तसंच ठेवूया आणि हे आपलं समीकरण दुसरं असणार आहे. ओके, सो हे असे आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण काय करूया बघा. x जे सहगुणक आहेत ते सारखेच आपल्याला दिसतात बरोबर. त्याच्यामुळे आपण आता काय करूया, समीकरण 2 मधून समीकरण 1 जे आहे ते आपण काय करूया वजा करूयात. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. आता ही जी दोन्ही समीकरण आहेत ती अगोदर आपण लिहून घेऊया. -x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण आपलं दुसरं आहे आणि पहिले समीकरण आहे -x अधिक y बरोबर -4. ओके, आता यांच्या आपल्याला काय करायचे आहे वजा करायचे आहे. वजा आहे म्हटल्यावरती सगळ्यांची चिन्ह बदलणार. तर वजा आहे तर अधिक होईल, अधिक वजा होईल आणि वजा आहे तर इथं काय होईल तर अधिक होईल बरोबर. वजा असले की चिन्हे बदलतात. ओके, सो आता इथं बघा -x आणि अधिक x. ठीक आहे, इथं आपले चिन्ह बदलले. -x अधिक x काय झालं कॅन्सल झालं. ठीक आहे, 2y आणि -y 2y मधून 1y गेले किती राहिला तर y राहिला. ओके, आता 4 अधिक 4. आता हे वजाचा अधिक झालं. ठीक आहे, कारण आपण चिन्ह बदलले म्हणजेच 4 अधिक 4 किती झाले बघा तर इथं 8 झाले. समजले तुम्हाला. सो अशा पद्धतीने y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ती 8 मिळालेली आहे. आता y बरोबर 8 ही किंमत आपण आता समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. y ची किंमत किती आलेली आहे बघा तर 8 आलेली आहे आणि ती आता समीकरण आपण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 आपलं कुठलं आहे तर -x अधिक y बरोबर -4. ठीक आहे, -x अधिक y ची किंमत आहे 8 बरोबर -4. म्हणजेच आता या ठिकाणी बघा -x जे आहेत ठीक आहे ते आपण आहे तशीच ठेवूया. -x बरोबर हे -4. 8 अधिक आहेत पलीकडे गेले की ते -8 होतील बरोबर. या ठिकाणी बघा -x सॉरी ही स्टेप मी तुम्हाला नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करते. इथपर्यंत कळालं. -x बरोबर -4 आणि -8. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल -x बरोबर -4 आणि -8 किती होतात बघा तर -12 होतात. -x बरोबर किती होतात तर -12 होतात. ओके, सो -x आणि -12 वजा काय होईल दोन्ही बाजूचं कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती मिळेल बघा तर x बरोबर 12 मिळतात. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला x आणि y यांच्या दोन्ही किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे, आता आयताची लांबी काय आहे ती अगोदर आपण आता इथे लिहूया. म्हणजेच त्याच्यामध्ये x y ची किमती टाकल्या तर आपल्याला आयताची लांबी आणि आयताची रुंदी मिळणार आहे. आता आयताची लांबी बरोबर. आता उदाहरणामध्ये आपल्याला आयताची लांबी 2 दिलेली आहे आणि रुंदीसुद्धा 2 दिलेल्या आहेत बरोबर. आता आपण सुरुवातीलाच मांडलेलं आहे की दोन्ही ज्या लांबी आहेत ठीक आहे आयताची लांबी म्हणा आयताची रुंदी म्हणा त्या दोन्ही लांबी कशा आहेत तर त्या बरोबर आहेत. म्हणजे दोन्हींची व्हॅल्यू कशी आहे बरोबर आहे इक्वल आहे कारण आयताच्या गुणधर्मानुसार. त्याच्यामुळे या ठिकाणी लिहिताना कोणती तरी एक लांबी किंवा कोणती तरी एकच रुंदी लिहायची आहे, दोन्ही लिहायची गरज नाही. त्याच्यामुळे मी या ठिकाणी कोणती घेतली बघा आयताची लांबी बरोबर 4x वजा y बरोबर. आता या ठिकाणी आपण x आणि y ची किंमत पुटअप करूया. 4 गुणिले x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा 12 मिळालेली आहे आणि y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ती 8 मिळालेली आहे. ओके, सो 12 चौक किती होतात बघा तर 12 चौक 48 होतात आणि वजा 8. 48 मधून 8 गेले किती राहिले बघा तर 40 राहिले. म्हणजे आयताची लांबी आपल्याला किती मिळालेली आहे तर ती 40 मिळालेली आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया तर आयताची रुंदी काढूया. आयताची रुंदी त्या दोन्हीतली सुद्धा आपण कोणती तरी एक या ठिकाणी घ्यायची आहे, दोन्हीही घ्यायच्या नाहीत. तर आयताची रुंदी बरोबर ओके काय आता या ठिकाणी आपण 2y घेतले म्हणजेच 2 गुणिले y ची किंमत आहे 8
8 दुनी 16. आयताची रुंदी किती आपल्याला मिळालेली आहे बघा, तर ती 16 मिळालेली आहे. ओके, आता आपण याच्यावरून लांबी रुंदी आपल्याला मिळालेली आहे. तर आता आपण काय करू शकतो, तर आयताचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ आपण कसं काढतो, तर लांबी गुणिले रुंदी काढतो. लांबी गुणिले रुंदी. आता आपली लांबी किती आपल्याला मिळालेली आहे बघा, तर 40 मिळालेली आहे आणि रुंदी आपल्याला ही 16 मिळालेली आहे. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ 40 गुणिले 16 केलं तर ते 640 येतात. आता क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाचे एकक आपण कसं लिहितो, चौरस एकक लिहितो आहे ना, असं लिहितो. ठीक आहे, हे आपल्याला काय मिळालेलं आहे, आयताचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आयताची परिमिती सुद्धा काढायची आहे. आता आयताची परिमिती, आता परिमितीचं सूत्र काय आहे आयताच्या परिमितीचं, तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर. हे काय आहे, परिमिती काढण्याचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, किंमत पुटअप करूया. 2 गुणिले लांबी किती आहे बघा, 40 अधिक 2 गुणिले रुंदी आहे 16. ओके, सो या ठिकाणी 40 गुणिले 2 4 दुनी 8 म्हणजे किती होतात 80 अधिक 16 दुनी 32. ठीक आहे, म्हणजेच 80 आणि 32 किती होतात, तर 112 एकक. ठीक आहे, परिमिती काय आहे, एकक ते एकक आहे. आयताची परिमिती आपल्याला 112 एकक ही मिळालेली आहे. म्हणजेच बघा, आपण त्यांनी जे काही प्रश्न आपल्याला विचारले होते त्याचे सर्वांची उत्तर आपण काढलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी शेवटी आपल्याला लिहायचं आहे, तर शेवटी उत्तर काय लिहायचं आहे, आयताचे क्षेत्रफळ हे 640 चौरस एकक आहे आणि आयताची जी परिमिती आहे ती 112 एकक आहे. ओके, सो अशा पद्धतीने दुसरा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवायचा होता. तर तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. तिसरं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची आजची वये काढा. ठीक आहे, जसं आपण पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला वडिलांचं वय किती आहे माहीत नाही आणि मुलाचं वय किती आहे हे सुद्धा माहीत नाही. त्याच्यामुळे वडिलांचे जे वय आहे त्यासाठी आपण x वर्ष मानूया आणि मुलाचे जे वय आहे त्यासाठी आपण y वर्ष मानूयात. तर बघा, समजा वडिलांचे आजचे वय हे x वर्षे आणि मुलाचे आजचे वय हे y वर्ष आहे बरोबर. आता आपल्याला पहिली अट या ठिकाणी लिहायची आहे. तर पहिल्या अटीनुसार आता पहिली काय अट आहे ती आता आपण अगोदर बघूया. पहिल्या अटीनुसार तर बघा, पहिली अट आहे, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय किती आहे बघा, तर ते x आहे. म्हणजेच वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट है ना. आता मुलाचं वय आहे y, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजेच या ठिकाणी 2y करायचं बरोबर. 2 गुणिले y करायचं म्हणजेच x अधिक 2y अधिक का, तर या ठिकाणी बघा मिळवल्यास बेरीज, त्यांची बेरीज म्हणजे इथं शब्दशः बेरीज त्यांनी तिथं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच दोघांची बेरीज ही किती येते, तर ते 70 येते. म्हणजेच बघा, वडिलांच्या वयामध्ये मुलाचं वय मिळवल्यास त्यांची बेरीज ही किती येते, तर ते 70 येते. ओके, अशा पद्धतीने आपलं हे समीकरण किती असणार आहे, तर ते पहिलं समीकरण आपलं असणार आहे. आता दुसरी अट बघूया. दुसऱ्या अटीनुसार तर आता बघा, दुसरी अट आपल्याला काय मिळते बघा, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता मुलाचं वय आहे x, सो या ठिकाणी लिहा, मुलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास त्यांची बेरीज किती येते, तर या ठिकाणी बेरीज त्यांची 95 येते. ओके, हे तुमचं समीकरण किती असणार आहे, दुसरा असणार आहे. आता या ठिकाणी बघा, y अधिक 2x आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त आपण काय करूया, चेंज करणार आहोत. x आणि yच्या स्वरूपात राहायचे, त्याच्यामुळे या ठिकाणी 2x अधिक y करणार आहोत आणि मग 95 येईल. ओके, हे समीकरण आपलं काय असणार आहे, दुसरं असणार आहे. ठीक आहे, फक्त x आणि y ठिकाणी फक्त मी अदलाबदल केलेली आहे. ठीक आहे, पहिल्यांदा 2x लिहिले आणि मग y लिहिले. ठीक आहे, कारण का हे x yच्या स्वरूपात आहे, हे सुद्धा आपल्याला x y स्वरूपातच मिळालं पाहिजे, फक्त आपण जागा चेंज केलं आहे. 2x अधिक y बरोबर 95 हे आपलं समीकरण काय आहे, दुसरं आहे. तर आता बघा, एक्सचे निरसन करण्यासाठी समीकरण 1 ला 2 ने गुणू. अगोदर आपले जे 2 समीकरणे आहेत ते अगोदर आपण
तर आता आपल्याला एक्सचं निरसन करायचे. आपले समीकरण 1 आणि हे आपलं समीकरण 2 आहे. बरोबर. आता समीकरण 1ला जर आपण 2ने गुणलं तर या ठिकाणी 2x आणि या ठिकाणी सुद्धा 2x होईल. बरोबर. म्हणजे एक्सचे जी त्यांचे सहगुणक आहे ते सारखे होतील. म्हणजेच आपण समीकरण 1ला आहे ते 2ने गुणूया. म्हणजेच आपल्याला समीकरण तिसरं कसं मिळेल बघा. 2x अधिक 2 गुणिले 2 म्हणजे सुद्धा 4y मिळतील. बरोबर. 2 गुणिले 70 म्हणजेच 7 दूने 14 म्हणजे या ठिकाणी 140 आपल्याला मिळतील. ओके. हे आपलं समीकरण काय असणार आहे. तिसरं असणार आहे. तर एक्सचे निरसन करण्यासाठी आपण आता काय करूया. समीकरण 1ला 2ने गुणू. म्हणजेच आपल्याला समीकरण कसं मिळेल तर 2x अधिक 4y बरोबर 140. ठीक आहे. हे समीकरण आपलं तिसरं असेल. ओके. आता आपण काय करूया. समीकरण 3 मधून समीकरण 2 जे आहे ते आपण आता वजा करूया. या ठिकाणी लिहायचं आहे समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 2 वजा करू. ओके. आता समीकरण 3 आणि 2 आता आपण इथं लिहूया. आता 3 मधून 2 वजा करायचं त्याच्यामुळे समीकरण 3 आपण पहिल्यांदा लिहूया. म्हणजेच 2x अधिक 4y बरोबर 140. हे समीकरण आपलं तिसरं आहे. आणि समीकरण दुसरं आहे बघा 2x अधिक y बरोबर 95. ठीक आहे. आता हे आपलं काय करायचं आहे वजा करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे जे चिन्ह बदलणार आहे. ठीक आहे. वजा अधिकचं इथं वजा होईल आणि या ठिकाणी वजा होईल. ओके. सो आता हे आपण वजाबाकी करूया. बघा अधिक 2x वजा 2x काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे. अधिक 4y आणि वजा 4y म्हणजे 4y मधून 1y गेला किती राहिला बघा 3y राहिला. बरोबर. 140 मधून 95 गेले या ठिकाणी वजा आहे. ठीक आहे. वजा 95 आहे. 140 मधून 95 गेले किती राहिले या ठिकाणी 45 राहिले. म्हणजेच मला y ची किंमत किती मिळाली बघा 45/3. ओके. म्हणजेच y बरोबर या ठिकाणी किती मिळाले बघा 15 त्रिक 45 म्हणजेच y ची किंमत मला इथं 15 मिळालेली आहे. ओके. आता ही y ची किंमत जी आहे ते आपण काय करूया समीकरण 1 मध्ये ठेवूयात. y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे जे आहे ते आपण लिहूया x अधिक 2y बरोबर 70. x ची किंमत y ची किंमत 15 आहे. x अधिक 2 गुणिले 15 बरोबर 70. म्हणजेच x अधिक 15 दुनी 30 बरोबर 70. म्हणजेच बघा या ठिकाणी x हे जे 30 आहे ते आपण काय करूया तिकडं नेऊया. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा तर x बरोबर 70 आहे तसेच ठेवूया. 30 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 30 होतील. म्हणजेच x ची किंमत मला किती मिळाली बघा 70 मधून 30 गेले किती राहिले 40 राहिले. ओके. सो अशा पद्धतीने x ची किंमत आपल्याला किती मिळाली आहे 40 मिळालेली आहे आणि y ची किंमत आपल्याला ही 15 मिळालेली आहे. ठीक आहे. म्हणजेच आता x म्हणजेच वडील आणि y म्हणजेच मुलगा आहे. बरोबर. म्हणजेच आता वडिलांचं वय हे 40 वर्ष असेल आणि मुलाचं वय हे किती वर्ष असेल तर ते 15 वर्ष असेल. म्हणजे शेवटी उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे वडील आणि मुलगा यांची आजची वय अनुक्रमे 40 वर्ष आणि 15 वर्षे अशी आहेत. ओके. सो बघा अशा पद्धतीने आपल्याला जो तिसरा प्रश्न आहे तो सोडवायचा होता तोही अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे. ओके. तर जे आणखीन जे चौथा 5वा आणि 6वा प्रश्न जो आपला राहिलेला आहे 3 प्रश्न राहिलेले आहेत. ते जे 3 प्रश्न आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहेत. आता या व्हिडिओमध्ये पहिले 3 प्रश्न सोडवलेले आहेत. 3 प्रश्न राहतात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते. ओके. या 3 प्रश्नाबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.